जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून वाईतील यशवंतनगर गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या ठिकाणी अनुभवाचा दांडगा वारसा असलेले राष्ट्रवादीचे बापूसाहेब शिंदे आठव्यांदा रिंगणात उतरले आहेत। त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। वाई तालुक्यातील यशवंतनगर जिल्हा परिषद गट सध्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतोय। 40 वर्षांचा राजकीय प्रवास आणि जनसेवेची प्रदीर्घ परंपरा असलेले दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे पुन्हा एकदा मैदानात आहेत। सत्तेसाठी नाही तर जनतेच्या प्रेमासाठी ही निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केलाय। निवडणुकीच्या या रणधुमाळीत बापूसाहेब शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही आता यशवंतनगर गटात फिरताय, प्रामुख्याने काय समस्या तुम्हाला जाणवत आहेत नागरिकांच्या? कसं आहे, गेले 40 वर्ष मी माझी मंडळी प्रतिनिधित्व करते। इथं 72 पासून मी राजकारणात आहे। हे 8वं इलेक्शन आहे माझं आणि प्रत्येक घराघराशी माझा संबंध आहे। त्यामुळं पूर्वी जिकडे पायवाट नव्हती तिथं मी आता हे केलेले म्हणजे डांबरीकरण केलेले आणि जिथं जिथं लोकांना मी 2-2 किलोमीटर पाणी आणायला लागत होतं त्यांच्या आता दारामध्ये घराघरात पाणी पोहोचवलेले। पूर्वी 80% लोकांकडे लाईट नव्हती, लाईट जागोजाग पोहोचवलेली। जिथं म्हणजे शाळेला इमारती नव्हत्या, देवळात शाळा भरत होत्या, तिथे आरसीची शाळा झालेल्या आहेत। म्हणजे जवळजवळ 90% समस्या सगळ्या सोडवलेल्या आहेत आणि प्रत्येक घराची माझा संबंध आहे, प्रत्येक गावाची माझा संबंध आहे, प्रत्येक व्यक्तीशी माझा संबंध आहे आणि त्याच्यामुळे लोक समस्या घेणारे कमी आहेत अडचणीच्या। जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापलंय। तुमच्याच विरोधात तुमचे जुने सहकारी भाजपच्या तिकिटावर उभे, घरातलाच माणूस बाहेर पडल्यामुळे तुमच्या गोटात काय भीतीचं वातावरण नाही? काय बिलकुल नाही। त्या आहे ते काय राजकारण नाही, हे तात्पुरते म्हणजे ते खोबरं कुस्ती करतात ना त्यातले पैलवान चिलबिली। सध्याला निवडणुकीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय जनता पार्टी आणि 3 अपक्ष असे एकूण 5 मिळून तुमच्या विरोधात उमेदवार उभे आहेत, तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतायत। तर हे चक्रव्यूह तुम्ही कशा पद्धतीने भेदणार आहे? माझे सगळे कार्यकर्ते ना खंबी, माझं काम आहे, कार्य आहे, प्रत्येकाशी संपर्क आहे। अहो यांना न ओळखणारी माणसं आहेत, 95% माणसांना ओळखत नाहीत आणि जो आता भाजपने झेपीला दिलाय त्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला का तो यांच्या नेत्यांना विचारा। उमेदवार तुमच्याच पक्षातून गेलेले, निवडणूक तुमच्याच पक्षात नाही, पूर्वी तो म्हणजे राष्ट्रवादीमध्येच होता, माझ्या पक्षात कधी नव्हता। माझ्यामुळे आता तो भाजपला समोर उमेदवार आहे, त्याच्या वडिलाला उपसरपंच मीच केला। त्या उमेदवारामुळे तुमच्या हक्काच्या मतात काय फाटाफूट काय बिलकुल पडणार नाही। आता ही जी लढाई आहे निवडणुकीची, ती तुम्ही त्या निवडणुकीकडे कसं बघताय? ही लढाई वैचारिक आहे का वैयक्तिक आहे? वैयक्तिक नाही, वैचारिक आहे, लोकांच्या हितासाठी आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? आव्हान करायचं जरूर नाही, लोकांनाच माहिती आहे की बापूजी यांनी त्यांच्यावर उमेदवार पाहिजेत, त्यांची आम्हाला जरूर आहे। त्यांच्याकडनं जे काम माझं आहे ना त्यासाठी म्हणजे लोकांसाठीच माझी उमेदवारी, हे वय आहे ना माझं उमेदवारी करण्याचं नाही, लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या आग्रहाखातर मी हे अटेक स्वतःचं इलेक्शन लोकांच्या जीवावर करतोय, मतदारांच्या जीवावर करतोय। दरम्यान बापूसाहेबांनी आपल्या विकासाचा पॅटर्न जनतेसमोर ठेवला असला तरी त्यांच्यासमोर भाजप, शिवसेना आणि 3 अपक्ष उमेदवारांचं आव्हान आहे। एकीकडे तरुण रक्ताची जिद्द आणि दुसरीकडे बापूसाहेबांच्या अनुभवांचा डोंगर। अशा पेचात यशवंतनगरचा मतदार असला तरी ज्यानं काम केलं त्यालाच मत असा सूर सध्या गावात उमटताना दिसतोय। बापूसाहेबांच्या या झंझावातामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे हे मात्र नक्की। आता यशवंतनगरचा गड कोण राखणार हे येणारा काळच ठरवेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे, प्रगती टाइम्स न्यूज, वाई।